यानंतरची बातमी पुण्यातली आहे। बाणेर परिसरातल्या द कॉर्नर लाउंज या बारवर पालिकेने आता हातोडा चालवलेला आहे। कालपासून पुणे पालिकेकडून बार आणि पब्सच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जातो आहे। या हॉटेलच्या समोरचं मोठं शेड पूर्णपणे अतिक्रमण करून बांधलं गेलेलं होतं आणि ते शेड पाडण्यात आलेलं आहे। हॉटेल आणि पब्स बाहेर आता पुणे महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते आणि याच संदर्भातले अपडेट्स आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला देत आहेत। मिकी, जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून ही कारवाई सुरू आहे। सलग दुसऱ्या दिवशी देखील अशा पद्धतीने जे अतिक्रमण आहे ते पूर्ण जमीनदोस्त केलं जाते। जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2 JCB पोहोचलेले आहेत आणि जे अनधिकृत आहे ते पूर्ण या ठिकाणी जमीनदोस्त केलं जाते। मी पलीकडची बाजू तुम्हाला दाखवतो। आत्ताच महानगरपालिकेच्या या बांधकाम विभागाकडून पूर्ण ही बाजू जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। अर्थात हे जे शेड आहे हे पूर्ण अतिक्रमण म्हणजे अर्थात इल्लीगल पद्धतीने बांधण्यात आलेलं होतं। जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात हे स्पेस होतं। संपूर्ण महानगरपालिकेने नोटीस देऊन देखील इथं कुठलीही ज्या पद्धतीने ॲक्शन व्हायला हवं होतं ते दिसत नव्हतं आणि शेवटी आज महानगरपालिकेने इथं कारवाई केलेली आहे। माझ्यासोबतच इथं बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत। खरं तर त्यांना सातत्याने फोन येत आहेत की कारवाई करू नका। सर, फोन येत आहेत तुम्हाला? माझा फोन बंद आहे, बाकीच्या फोनवरून येत आहेत फोन, पण आम्ही फोन घेत नाही आहे कारण का शासकीय कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही कोणाचे फोन घेत नाही। आमचं काम आम्ही चालू ठेवलेलं आहे। काय म्हणणं काय आहे ते फोनवर जे बोलतायत, काय म्हणतायत? त्यात मी काही फोन घेतला नाही त्यामुळे निश्चित सांगता येणार नाही, पण हे कारवाई करू नका किंवा आणि काय असू शकतंय हे मी नाही आता याबाबत सांगता येणार नाही मलाही। सर, किती आतापर्यंत हॉटेल आतापर्यंत सकाळपासून तुम्ही या परिसरात कारवाई केली? दुसऱ्या परिसरात देखील सुरू आहे? पुणे शहरात पुणे शहरात कारवाई आहे। काल बालेवाडीलाही आम्ही कारवाई केली 9 ठिकाणी, साधारण 11,000 स्क्वेअर फुटाची काल कारवाई केली। आता सकाळपासून साधारण 12,000 स्क्वेअर फुटाची कारवाई केलेली आहे आणि आम्ही अजून पुढेही करतच आहोत। मी कॅमेरामॅनला थोडंसं पुढे घेऊन जाईल। आतमध्ये दुसरं देखील इथं हॉटेल आहे, तिथं देखील पूर्ण कारवाई सुरू आहे। जर आपण बघितलं तर या बाजूने आपल्याला वर दिसेल महानगरपालिकेच्या पुढं वर जा। आपण जर इथं पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर इथं सुद्धा ही कारवाई सुरू आहे। संपूर्ण हे जे परिसर आपण बघतोय तो पूर्ण इल्लीगल आहे आणि महानगरपालिकेच्या या सगळ्या आपण बघतोय मोठं शेड जे आहे ते पूर्ण अनधिकृत आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी पाडलं जाते। आतमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करू। आपण बघतोय महानगरपालिकेची जेसीबी पाहतो आहोत। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून आता कारवाई सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे। जी अजिंक्य, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सातत्याने फोन येत आहेत की ही कारवाई करू नका, परंतु बघ ना, हे बघ समोर जर आपण बघितलं तर हे जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण हॉटेल अतिशय पुण्यातला पॉश एरिया म्हणून ओळखला जाणारा बाणेर परिसर आहे आणि इथं जवळपास आता हे तिसरं हॉटेल आहे, पब आहे। अशा पद्धतीने हे पूर्ण जमीनदोस्त केलं जाते। जे समोर आपण पूर्ण शेड बघतोय हे इल्लीगल आहे। अर्थात इथं कुठलीही परवानगी नसताना देखील हे शेड उभारण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेकडून वारंवार नोटीस देऊन देखील हे शेड काढलं गेलं नव्हतं आणि शेवटी आज महानगरपालिकेची पूर्ण टीम या ठिकाणी जेसीबी घेऊन पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। जर आपण बघितलं तर खूप मोठा परिसर आहे हा सगळा। इथं मोठ्या संख्येने लोक जेवण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी येतात। मात्र आता जर आपण बघितलं तर हे संपूर्ण परिसर या ठिकाणी पाडलं जातंय। अतिक्रमण विभागाचं आहे आणि बांधकाम विभाग असं जसं मी सांगतोय की सातत्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन सुद्धा येत आहेत, ते फोन उचलत नाहीयेत। त्यांचं म्हणणं आहे की मीडिया आमच्या सोबत आहे, आम्ही काय करू शकत नाही, परंतु अशा पद्धतीने आता पुणे पालिका ऍक्शन मोडवर आलेली आपण पाहतो आहोत। सलग दुसरा दिवस आहे आजचा की ज्या दिवशी आता पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडनं अवैध जी बांधकामं आहेत, अतिक्रमणं आहेत ती पाडली जात आहेत। सध्या पुण्यातल्या बाणेर परिसरातल्या द कॉर्नर लाउंजवर पालिकेचा हातोडा पडतोय, आपण त्याचीच ही दृश्य पाहतो। मिकी, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।